नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे मॉक ड्रिल घेतली। नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे एक बेवारस बॅग आढळून आल्याबाबत एका प्रवाशाने रेल्वे स्टेशन उद्घोषणा कक्ष येथे कळवल्याने तात्काळ ऑन ड्युटी जीआरपी व आरपीएफ तात्काळ सदर ठिकाणी हजर झाल्याने त्या ठिकाणी बेवारस असलेल्या बॅगची चेन उघडी असल्याने त्यात एक पांढऱ्या रंगाचा मोठा सेल व त्यास 2 वायर असलेले दिसून आल्याने तात्काळ सदर परिसर निर्मनुष्य करण्यात आला। त्वरित ठाणे अंमलदार यांनी नाशिक शहर पोलीस कंट्रोल रूम, नाशिक रोड पोलीस ठाणे, अग्निशमन दल, बिटको हॉस्पिटल यांना बॉम्ब आल्याबाबतची माहिती दिल्यानंतर बीडीडीएस व क्यूआरटी पथक, फायर ब्रिगेड, नाशिक रोड, बिटको हॉस्पिटल, डॉक्टर आणि स्टाफ तात्काळ दाखल झाले। बीडीडीएस पथक यांनी सावधगिरी बाळगत बॅगचे निरीक्षण करून डॉग स्क्वॉड अल्फा यांच्या मदतीने चेकिंग एक्सप्लोजिव्ह असल्याची खात्री केल्याने त्यांनी योग्यरित्या बॅगची हाताळणी करून त्यातील दिसणारे इलेक्ट्रिक बॉम्ब सदृश्य वस्तू नाश केल्याचे मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडले। तसेच सदर बॅग ठेवणारा इसम कोण होता म्हणून रेस्क्यू नाशिक रोड सीसीटीव्ही फुटेज चेक करता बॅग ठेवणारे 2 संशयित इसम हे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरील मुसाफिरखाना येथे बसल्याचे दिसून आल्यानंतर जलद प्रतिसाद पथक क्यूआरटी यांना लागलीच माहिती देऊन सदर बॅग ठेवणाऱ्या संशयित इसमास डिटेक्ट करण्यासाठी जलद प्रतिसाद पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर पथकाने बॅग ठेवणाऱ्या इसमाचा शोध घेता त्याचं टार्गेट करता संशयित इसम हा बसलेल्या ठिकाणावरून उठून उभा राहिला व त्याने त्याच्या हातात रिमोट कंट्रोल दिसून आल्याने व सदर इसम हा माझ्याजवळ येऊ नका, मी सर्वांना उडवून टाकेल व मी स्वतः मरून जाईल व त्याचा साथीदाराच्या हातात शस्त्र असल्याचे दिसून आले व त्याने एका प्रवासी इसमास बंदी बनवून घेतले होते। सदर जलद प्रतिसाद पथक यांनी त्यास टार्गेट करून शस्त्र असलेल्या दहशतवादीस जागीच ठार करून रिमोट कंट्रोल असलेल्या दहशतवादीस जखमी करून रिमोट कंट्रोल ताब्यात घेण्याची रंगीत तालीम केली। सदर मॉक ड्रिल दरम्यान बीडीडीएस पथकातील पोलीस उपनिरीक्षक राणे व इतर 7 पोलीस अंमलदार व डॉग अल्फा नाशिक रोड शहर पोलीस ठाणे येथील 1 अधिकारी व 4 पोलीस अंमलदार, फायर ब्रिगेड येथील केंद्र प्रमुख आरडी सोनवणे व 6 कर्मचारी, बिटको हॉस्पिटल येथील सीएमओ डॉक्टर स्विनल पाटील व 6 स्टाफ व ॲम्ब्युलन्ससह रेल्वे डॉक्टर, 2 जलद प्रतिसाद पथकचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व 22 कमांडो, दहशतवाद विरोधी पथक येथील पोलीस उपनिरीक्षक मंगेश कर्डले, पोलीस हवालदार तांबोळी, एपीआय गव्हाणे, प्रगती जाधव, एटीसी अंमलदार नाशिक रोड, रेल्वे सुरक्षा बल येथील निरीक्षक नवीन प्रताप सिंह व 15 कर्मचारी व रेल्वे पोलीस ठाणे नाशिक रोड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर व 8 पोलीस अंमलदार व MSF कर्मचारी 6 आदींनी रंगीत तालीममध्ये भाग घेतला होता। नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात 26 जानेवारी 2026च्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम घेण्यात आली। रेल्वेतील घातपातासंबंधी माहिती मिळताच संबंधित यंत्रणांचा कसा रिस्पॉन्स मिळतो याचा अचानकपणे आढावा घेण्यासाठी नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत 23 जानेवारी रोजी दुपारी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील मेन गेट परिसरात मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पार्श्वभूमीवर ही रंगीत तालीम घेण्यात आली होती। सदरबाबत कोणतीही अफवा पसरवू नये याची दक्षता घेऊन आवाहन करण्यात आले। रंगीत तालीम व संशयित बॅगबाबत रेल्वे प्रवाशांना माहिती देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले।